सुंदर मनामध्ये भरली. बस नको, बस ना आता. जा तू. घरी काय सांगणार? तू जाय, तुझं तू पाय. एकटा नाही जाऊ शकत मी. मग रस्त्यावरच्या कुठल्या तरी माणसाला घे आणि जा घरी. हे पाय, आई चिडला आता. चल लवकर. तुझं तू पाय जाय. एवढं काय ॲटिट्यूड दाखवते का तू? आता म्हणतोय बस तर बस ना. मला बसता येत नाही, मला काहीच येत नाही रे. तू मोठा शाना लागून गेला ना, तुला तर सगळं येतं. हे पाय, मी सांगितलं ना तुला, इथं धर आणि बस. कायला? तू जाय. हे पाय, घर लय लांब आहे तू, नाही जमणार तुला चालायला. मला जमल. सगळंच जमतंय तुला. ए बाबा, जाय ना तू. आईला काय सांगू? आणि तुला जे सांगायचंय ते सांग तू. घरच्यांना टेन्शन द्यायचं नाही, ठरलंय ना आपलं. आता आईला कळलं की आप्पांना कळणार, आणि आप्पांना कळलं की बापूंना कळणार. बघ म्हणजे, नाही तुझ्या मतात जे काय आहे ते आहे, त्यांना कायला मध्ये घेती. बस आता. हा शानपणा तुला मगा का नाही सुचला? त्या दुकानदारावर चिडलो होतो मी. तुला काय मी पंचिंग बॅग वाटते? कुणावरही राग आला की माझ्यावर काढायचा? ए माझी आई, म्हणलो ना आता चुकलो. बस ना आता. माझ्यासाठी नको बसू, आई आप्पा बापूंसाठी तर बस. यापुढं मी तुझ्या बरोबर एकत्र कधी बी प्रवास करणार नाही. येळच येऊ देणार नाही मी. धन्यवाद. वेलकम. बस आता मॅडम. सावकाश, पडू नका. आता काय मुहूर्त काढायचा आहे? झालं तुझं सगळं सेट आहे ना? कळलं नाही का तुला? कळायला रॅप उपाय आहे ना. नाही आहे, आणि तेच चांगले. आता फक्त एकच करा, स्वतःही पडू नका ना आम्हालाही पाडू नका. हो, खांद्याला धरा हवं तर. काय गरज नाही. बॅलन्स नाही होणार, बसायला जमणार नाही. जमल. अगं बाई, कशी लती धांदरटे पाहिलं का? घरीच फोन विसरून गेली. काय सांगती? मग काय तर. तिथं भाऊजी झाले ना हैराण परेशान. तुला कसं कळलं? मला फोन केलता ना त्यांनी. एवढे चिडलेत ना, काय का आता बाई, भाऊजींना कशी ना एकदम चंट पोरगी पाहिजे होती आपल्या का. काय आहे ना, लती मनाने छानच आहे, एकदम गुणी, विषयच नाही. पण शरीराने पण जरा जोडी शोभायला पाहिजे का नाही? माझं काही म्हणणं नाही आत्याबाई, भाऊजींच आहे. त्यांना पसंतच नाही लती, तर त्यांच्या मनाचा कोणी विचार करायला पाहिजे का नाही? ग, त्यांना तर आयुष्यात काही सुखच नाही. हेमे, तू फक्त आशूच्या सुखाचा विचार कर. अभिचं काय करायचं ते मी पाहते. भाऊजी जेव्हा बापूंना त्यांची पोरगी साभार परत करतील ना, तेव्हा पाहतच बसाल तुम्ही. अहो शेठ, किती वेळ फोटो बघत बसणार? अहो करा की फोन. काय फोन?
त्यांना असं नाही वाटलं पाहिजे ना गवा लईच मागे लागला असं. पण माग तर लागले ना शेठ. बरोबर आहे पण कळलं नाही पाहिजे ना. शेठ कामासाठी करा ना मग फोन. कसलं काम? ते आपल्या डेअरी फार्मच्या ऍड साठी आपण मॉडेल बघतोय ना. हं. मग मुंबईची कोणी बोलवण्यापेक्षा मीच नाशिकलाच का बरं नाही घेत. हॅलो मिस नाशिक, बोल, कुठे आहेत तुम्ही? तुला काय करायचंय? काम होतं तुझं? तुमच्याच फायद्याचं आहे. बिजी आहेत का? मी बिजीच असते. मिस महाराष्ट्र कॉन्टेस्ट साठी जायचंय ना. अगा गई मिस महाराष्ट्र, आम्हाला विसरू नका म्हणजे झालं. तुझं काम काय? बोल. अहो भेटून बोलूया ना. फोनवर बोल की. ते काय ना ऍड साठी जरा विचारायचं होतं. कसली ऍड? ते आमच्या डेअरी, मी म्हणून म्हणलं ना, मी भेटून बोलूया ना. 5 मिनिटात येत असशील तर ये. बाप 3 मिनिटात येतो. कुठे यायचं म्हणजे तुमच्या घरी का इथं आब्याच्या घरी? आब्याच्या घरी. आब्याचं घर म्हणजे माझंच घर. म्हणजे माझ्या बहिणीचं घर आहे ना ते. मी बहिणी सोबतच राहते. आलोच. कल्प्या गाडी काढ लगेच. काय ग म्हणे? हा, नाही आला का अभि? नाही ना. पण ते दौलतचा फोन आलता. काय होता कसली तरी ऍड आहे म्हणून. बेस्ट की टाक करून. पण चांगले पैसे मिळत असतील तर. हा, आलेच मी. अरे हल्लो ना पब्लिक, अभ्या डार्लिंग इज हियर. घे माग. तू घे माग. आम्ही नसतो ना माग. वळायचंय मला. मला पुढे जायचंय. आधी मला वळू दे. घे गाडी माग. आता आमदाराच्या पोराला मागं जायला लावणार का तू? फुकटचा इगो काय आणतो मध्ये. होय ना थोडा माग. सॉरी यार, मी नसतो मागं घेत. चल मागवय. थांब मग असाच. या व्हॉल्यूम मध्ये नाही बोलायचं. कोण आहे तू? कोण आहे? कोण तू? तुला सांगतो. झालं तुझं? हे शायनिंग मारू नको. माग घेत घरी जायचंय मला. मी नसतो निघत. कर काय करायचं ते. उतर. काय करणार तू? मारामारी करायची तुला? अभ्या. चल, चल. ए. अभ्या नको. घर आहे आपलं. तू घे माघार. आपण काही लहान होत नाही. तसं बी आपल्याला घरीच जायचं. आता जाऊ किंवा नंतर जाऊ काही फरक पडत नाही. अरे तुला कळत नाही का? काय लवकर राडा करायचा आपण? चल मागव. आमचा माने, आम्ही जाणार. चलो हे माघारी.
अभ्या घे माघार, काही बिघडत नाही. वहिनींना कळलं ना, करेक्ट आहे. वहिनी आपल्याशी जो नाडला तो आयुष्यभर रडला. काय हव्या बरोबर ना लती? का वहिनी? त्याला म्हणा आता संसारी माणूस आहे बाबा तू, पोरावाळाचा विचार करा नाही का? कशा लोकांत फुकटचा इथं घेऊन नडतो. ए दौलत, ए हात उचलायचा नाही, बस झालं. अहो काय? अहो पोरं आली नाहीत ना अजून परत. लती घरीच विसरून गेली आहे तिचा मोबाईल. आणि आब्याला कवा त्यांना फोन करते तर उचलेच ना झाला तो. काय गडबड तर झाली नसेल ना हो. अहो सोडा ना आता. हे बघा त्यांची काळजी करायचं बंद करा. तो कसं? अहो त्यांची काळजी करायला त्यांचा हक्काचा माणूस त्यांच्या बरोबर आहे आता आयुष्यभरासाठी. सोडा ते, चला. ते राहिले घोर लावतात जीवाला बाई. तू बाजूला लावलं ती का? कळलं का लते? नाहीतर मधल्या मध्ये तुला आरतीचा लाभ मिळेल. ए तू हात तर लावून बघ, नाही हात तोडून ठेवला ना तर याद राख. अभ्या जरा शांत हो. आणि दौलत तू बी ग. लहान आहे काय तुम्ही? बरं दिसतं काय? आणि तू तरी कायला उकसवतो त्याला? जेव्हा बघावं तेव्हा हाणामारीची भाषा करत असतो. अरे तुझ्या वाटे तरी जातो का तो? तू आमदार साहेबांचा पोरगा आहे म्हणून रुबाब दाखवत असतो. तुझ्या दादागिरीमुळे त्यांचं नाव खराब होतंय, कळतंय का काही? आणि आमच्या पोराबाळांचं तुला काय करायचंय रे? आम्ही आमचं पाहू, तू तुझं पाय. आता होय बाजूला आणि जाऊ दे आम्हाला. नारी शक्ती लते. लगीन झाल्यापासून लय टॉक टाइम लय वाढू राहिला यार तुझा. कसं आहे, आम्ही आमदारांचे चिरंजीव आहोत. ते जमीनदाराचं पोर आहे, माघार त्यालाच घ्यायला लागणार आहे लते. कसं आहे ना, आम्ही जर माघार घेतली तर इज्जत फक्त आमची नाही आमच्या आबांची पण जाते ना. मॅटर असं आहे, ही अशी कुत्री भूक राहिली ना रस्त्यावर तर वळून पण नाही बघत ते. आणि आम्ही त्यांचे सुपुत्र होतो. आम्ही पण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवेल. आम्ही नसतो मागं सरत. काय करायचं ते कर. ए आमदाराचा पोरगा, आमदाराचा पोरगा, हे चमच्यांच्या जीवावर उडतो ना तू. मनकटात दम असेल ना, एकटा ये, दाखवतो मग तुला. आणि आद्या हा बेसिक डिफरन्स आहे नाही का? आमचा बाप म्हणजे आमच्या मनगडातला दम आहे आणि तुझा बाप तुझी कमजोरी आहे. आमचा माने आम्हीच पुढे जाणार. होय माग. अभ्या बस झालं, मागं वळ. अरे आपण कळलं तर? मग ह्यांची आप्पा येते ना लगेच माझे पाय धरायला. ए, नको, राहू दे, वळ आता. हे काय माघार घेतला ना आपण लहान नाही होणार. ही अशी दादागिरी नको. काय झालंय? काय नाही, जाय तू इथून. अरे पण मी काय करायचं ते बघीन. तू आमच्या मध्ये पडू नको. मी बोलवलंय त्याला आणि मी का म्हणून मध्ये पडू नको? दौलत, तू दरवेळेस आला की राडात कार्य करीतो. काय तुझी सारखी सारखी दादागिरी? आता तुला कळलं मी तुझं एज्युकेशन का काढते ते. तुला राग येतो, पण हाच फरक आहे एज्युकेटेड माणसामध्ये आणि 10वी फेल मध्ये. नाही मिस नाशिक कसं आहे. गाडी काढ तुझी. अशी का म्हणून रस्त्यात उभी केली? हा मग मी तेच म्हणतो, हा जर मागं झाला ना का लगेच काढीन ना मी गाडी. तू हो माग, तो जाईल घराकडं.
नाही मिस नाशिक काय कायला मॅटर वाढवतो? तुम्ही ह्याच्या बाजूने का मिस नाशिक? दौलत, माझी बहीण नांदती या घरामध्ये. मला इकडं राडा नकोय हा. माझ्या बापाचं घर नाहीये. ते माहितीये मला. जाऊ दे त्याला. हो माग. प्लीज. मिस नाशिक. थँक्यू. बोलता येईल ना? आज नको, उद्या बोलूयात. अहो पण ऐक ना दौलत, तुला मी म्हणलं होतं ना 5 मिनिटात ये म्हणून. तुला यायलाच 20 मिनिटं लागली आणि मग तू भांडत बसलास. नाही, पण आपल्या डेअरीच्या ऍडच आहे ना. दौलत, माझ्या बहिणीच्या घराच्या इथे राडे नकोयत आम्हाला काही. मी म्हणलं ना आपण उद्या बोलू. प्लीज. ठीक आहे. थँक्यू. कल्प्या गाडी काढ. तू खरंच बोलवलं होतं त्याला? हा, त्याला काहीतरी ऍड बद्दल बोलायचं होतं म्हणून. आमच्यामध्ये कायला पडली मग तू? अभ्या, तुला कोणी काही बी बोललेलं मला चालत नाही. तू कायला मध्ये पडली पण? त्या नको टेन्शन घेऊ. अरे खेळवते त्याला मी, नाचवते मी तालावर. घेतली ना त्याने गाडी माग, गेला ना तो. बाकी कशाला टेन्शन घेतो तू? त्याला मागात पडेल तुला कामिनी. कायला मागत पडणार आहे? तुला कळत नाही का? त्याच्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी वेगळं आहे. गावात अशी 100 पोरं आहेत ज्यांच्या मनामध्ये कामिनीबद्दल लव आहे. पण मग मी काय करू ना? मिस नाशिककडे एकच हार्ट आहे आणि त्याची लाईन बिजी आहे ना. हे बाय कामिनी, मी तुला आधी अरे तूच विचार कर. ती ढब्बी तुला माग खेचत होती आणि मी तुझं पुढे जायचा मार्ग मोकळा करून दिला. आता तूच ठरव, आयुष्यात तुला माग जायचंय का पुढं? काय झालं ग? काय नाही. नाही, इथे पाय. चेहरा बघ कसा दिसतो. ते दमल्यामुळं असेल. ये ये, बस दमली ना तू, बस. पण इथेच विसरली तू. हो ना. अभ्या चिडला का? नाही. नीट वागतो ना ग? काय काय? नीट वागतो ना अभ्या? हो. लागते. देवदर्शन झालं ना की पाय तुमचा संसार कसा मार्गी लागेल. हो, आभ्याला देवदर्शनाला तयार करावं लागेल बरं. असा सहजासहजी नाही यायचं तू. देवाच्या बाबतीत थेरं नाही चालायची आहे त्यांची. जेवायला आल्यावर बोलूया.
चिरंजीव कुठे आहे? येतोय अरे अर्धा तास झाला ना आता. काय बाई तरी पोरग आहे. लते तू जाय, सांग जाय आप्पा थांबलेत म्हणून जाय. हा तो म्हणला त्याला भूक नाही. हे? भूक नाही असं कसं? थांब मीच बघतो. आब्या काय र सगळे थांबलेत ना. सांगितलं नाही का तू त्यांना? नाही सांगितलं ना. आणि रोज रोज काय रे भूक नसायला काय झालंय? साईटवर होतं माझं. अरे पण घरचं सोडून साईटवर का जेवतो तू? स्लॅबचं काम चालू आहे, उशीर होतो तिथं. मागवतात साहेब जेवण. अरे पण मग उशीर होत असेल तर सांग ना बाबा. रोज बाहेरचं खाणं चांगलं नाही. मी डबा पाठवीन की. नाही डबा नको. एकतर आमची खायची वेळ फिक्स नसती, त्यात सगळे तिथलं खाणार, मी एकटाच डबा खाणार. नको डबा. अरे मी सगळ्यांसाठी पाठवीन ना. अजून काय बोलायचंय तुम्हाला? देवदेव राहिलाय म्हणजे कुलदेवतेचं दर्शन कुठं झालंय अजून? मला वेळ नाही आता अप्पा. देवाचं करायला येळ नाही होय तुला? मला 1 महिन्याकरता पुण्याला जायचं आहे.